अवकाळी पाऊस आणि पुरानं झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे। 3 ऐवजी आता 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 23 मार्च 2023च्या निर्णयानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे। केंद्राच्या बरोबरीचे निकष आम्ही लावलेत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। तर सरकारकडे भरीव मदतीसाठी आग्रह करू अशी भूमिका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेलं आहे। संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल। केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे, राज्यांनी उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही। फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना 16,000 पेक्षा अधिक 2 हेक्टरसाठी जी निधी नुकसान भरपाई दिली होती, आता ती कपात करून 8,000 वर आणण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू।